नमस्कार, मी विजय शिंदे. MSL मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, गेले 2-3 दिवसापासून एक बातमी सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होते की भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील येत्या काही दिवसात तुतारी हाती घेणार, अशी एक बातमी 1-2-3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. मित्रांनो, माझ्याकडे जी माहिती आहे ती माहिती काय मला सूत्रांनी, इतर वाहिन्यांसारख्या सूत्रांनी दिलेली माहिती नाही, पण माझा एक अंदाज असा आहे की ज्यावेळी लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, अजित पवार काही आमदारांना घेऊन भारतीय जनता पार्टीच्या महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणेही पण होते. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्याशी शरद पवार व पवार कुटुंबियांचा संपर्क झाला आणि त्यांचं त्याच ठिकाणी असं ठरलं की आपण लोकसभेला आम्हाला मदत करावी. यावेळी हर्षवर्धन पाटलांनी त्यांना सांगितलं की यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीने त्रास दिला, ज्या व्यक्तीला तुम्ही रसद पुरवली, ताकद दिली माझ्या विरोधात लढण्यासाठी, त्या व्यक्तींनी आज तुमची साथ सोडली, तर मी काय करू. तर त्यांचं म्हणणं असं आलं की जे काही झालं गेलं ते आपण विसरून जाऊया आणि परत एकदा आपण एकत्र येऊ आणि त्या पद्धतीने लोकसभेला रणनीती आखली गेली, अशी माझी वैयक्तिक माहिती आहे. म्हणजे मला काही सूत्रांनी किंवा याबद्दल पवार कुटुंबीय किंवा हर्षवर्धन पाटील साहेबच जास्त बोलू शकतात. तर मित्रांनो, लोकसभेची निवडणूक जाहीर झाली की ज्यावेळी इथं जाहीर सभेचं आयोजन झालं त्यावेळी फक्त आमदार दत्तात्रय भरणे यांनाच पवार कुटुंबियांच्या वतीने टार्गेट करण्यात आलं. त्यामध्ये आमदार रोहित पवार यांनी मलिदा गँग म्हणून टीका केली. ती टीका एवढी गाजली की राज्यभर त्याची एक मलिदा गँग अशी ओळख झाली. त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये सुप्रिया सुळे यांनी पण आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली. कोर्टच्या सांगता सभेच्या वेळेस शरद पवार यांनी दत्तात्रय भरणे यांच्या व्यवसायापासून ते राजकीय करिअरपर्यंत टीका केली आणि मामा तुम्हाला सरळ करायला वेळ लागणार नाही अशी टीका केल्यानंतर आपसुकच हर्षवर्धन पाटील यांना मानणारा मोठा वर्ग सुप्रिया सुळे यांच्याकडे आकर्षित झाला आणि निश्चितच त्याचा फायदा सुप्रिया सुळे यांना झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार दत्तात्रय भरणे यांना विरोध करण्यासाठी किंवा शरद पवार यांना साथ देण्यासाठी पहिल्यांदा इंदापूर तालुक्यातून सागर मिसाळ या तरुण युवकांनी धाडस दाखवलं. त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेना तालुका प्रमुख पक्षाचा राजीनामा देत महारुद्र पाटीलही त्यांच्यासोबत सामील झाले. त्यानंतर ते सिंह पाटील असतील किंवा त्यांची सर्वच मंडळी त्यामध्ये सहभागी झाली. नंतरच्या काळात इंदापूर शहरातून बरेचसे असतील, आप्पासाहेब जगदाळे असतील, यांनी उघड पाठिंबा देत पक्षामध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर प्रवीण माने हे ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष सोडून गेले होते ते जनतेला भावलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांचे समर्थक जरी समोर दर्शनी तिकडे दिसत असले तरी ते मनाने सुप्रिया सुळेंसोबत होते, हे मतातून स्पष्ट झालं. हर्षवर्धन पाटलांचीही तीच परिस्थिती होती. कार्यकर्त्यांना माहीत होतं की हे वेळोवेळी फसवत्याला. त्याचबरोबर शेवटच्या क्षणी बहुजन मुक्ती पार्टीचे राहुल मकरे यांनी ज्या पद्धतीने शहरामध्ये जो पैसे वाटपाचा घोळ निदर्शनात आणून दिला पोलीस प्रशासनाच्या, किंवा ज्या पद्धतीने त्यांनी आक्रमक पद्धत अवलंबली, त्याचाही निश्चित फायदा सुप्रिया सुळे यांना झाला. त्यामुळे आगामी काळात शरद पवार काय भूमिका घेतात आणि इंदापूरचा विधानसभेचा उमेदवार हा विनिंग उमेदवार त्यांना द्यायचा असून काही करून त्यांना इथली जागा घ्यायची आहे, त्यामुळे ते कशा पद्धतीने एका छताखाली सर्वांना आणतात. जयंत पाटलांनी पाठीमागे सांगितलं की मेरिटनुसार आम्ही निर्णय घेऊ. मग त्यांच्या मेरिटनुसार इंदापूरची जागा कोणाला देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आणि ह्या सर्वांना बरोबर घेऊन इंदापूरची जागा लढवली जाईल.